ते निश्चय केला होता की आपल्या पंचकृषीमध्ये आपल्या 5 गावांसाठी अर्थात तळाशेत ग्रामपंचायतीच्या वतीनं आपण एखादी मोठी टुर्नामेंट किंवा एखादी मोठी अशी स्पर्धा जी आपल्या 5ही गावांची नावं मोठी करतील। पण प्रत्येक वेळ आपण पाहतो की मोठी टुर्नामेंट ठेवली की नावाचा डंका वाजतो, ते मोठ्या प्लेयर्सचा मोठमोठे आयकॉन प्लेयर्स येतात आणि मग त्यांचा डंका वाजतो। मग त्याचवेळी जावेद शेख साहेब बोलले की मला बाहेरच्या लोकांचा डंका नाही ऐकायचा आहे, मला ऐकायचं आहे ते आमच्या पंचकृषीतील लोकांचा डंका ऐकायचा आहे। आणि म्हणून निर्णय घेतला, प्रत्येकाची कमिटी तयार झाली। कमिटी तयार झाल्यानंतर निर्णय झाला कोण अध्यक्ष, कोण उपाध्यक्ष, कोण याच्यामध्ये कार्यवाहक राहणार, कोण सदस्य राहणार, कोण आयकॉन राहणार, कोणाला संघ मालक बनवायचे, किती टीम बनवायचे, अशा पद्धतीच्या मॅचेस ठरल्या। आणि सेमीफायनलची मॅच गणपती बाप्पा पहिला बॉलला भिरकावून दिलाय, हवेच्या विपरीत चेंडू जातोय, 1 बाउन्स, पंचांचा इशारा, यस इट इज, इट्स अ वेलकम 4। बॉलवरती मोठं आक्रमण पाहायला मिळालं, सीमारेषेच्या बाहेर अटके पार पोहोचवला चेंडू चौकाराने। सुरुवात तर चांगली झाली आहे, चांगली सुरुवात, हा अर्ध चांगलं असं नेहमी म्हटलं जातं। आता तो चांगली सुरुवात अर्ध चांगलं कितपत होणार, खोलात टाकला, हा चांगला चेंडू खरंच खोलात टाकला, उंचीचा पुरेपूर वापर केला। अर्थात साइड स्क्रीन जर असती तर त्या साइड स्क्रीन पर्यंत उंच उडी घेतली होती आणि तेवढ्या लांबून उंच हात आला, पवनचक्की बॉलिंग त्याला म्हटलं जातं, ती पवनचक्की बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि लांबून आणि उंच असा हात आला आणि रिलीजिंग पॉइंट खूप चांगला ठरला आणि स्पीड सुद्धा तितकाच चांगला दिला होता। यावेळी मात्र चेंडूला आडव्या बॅटने खेचलाय, 1 बाउन्स, चेंडू जातो सीमारेषा बाहेर, आणखीन एक चौकार। सूरज सुजित करकरे शेट, नाही खरंच एक बॉल तुझा तर एक बॉल माझा, एका बॉलवरती चौकार येतोय तर लगेच दुसऱ्या बॉलवरती निर्धाव फेकतोय, परत तिसरा बॉल बॅट्समन बॉल बनवतोय, परत एक डॉट बॉल पाहायला मिळतोय, फटके चांगले 2 पाहायला मिळाले, 8 ही धावा संख्या धावफलकावरती पाहायला मिळते, 4 चेंडूंची फेकी आतापर्यंत झाली आहे। पायामध्ये अर्थात आपण पाहतो थोडासा क्रॅम्प म्हटलं, हल्ली क्रॅम्प म्हटलं की मॅक्सवेल सर्वांना लगेच डोळ्यासमोर येतो, विध्वंसक मॅक्सवेल पाहायला मिळतो। अफगाणिस्तान संघ ज्या पद्धतीवरती तो सामना होता, 6 गडी बाद झाले होते, वाटलं होतं की अर्थात ऑस्ट्रेलियन संघाला हरवणारा कोण अफगाणिस्तान ठरवू शकतो, जशा पद्धतीचे फटकेबाजी, कारण का अर्थात साऊथ आफ्रिकेला ज्या पद्धतीने नेदरलँडनी हरवलं होतं, नंतर सर्वांना असे डोळे वटारले होते सगळ्यांचे की आता अफगाणिस्तान हरवणार की काय, पण मात्र मॅक्सवेल नावाचं वादळ राहिलं, त्यापेक्षा वेगळं वादळ राहिलं ना ते म्हणजे बर्डन ऑफ विनिंग, आपण जिंकणारच हा बर्डन त्यांच्यावरती खूप राहिला आणि त्या बर्डन ऑफ विनिंगच्या मुळे मात्र आहे ना विजयी झाले। आपण मराठी भाषेमध्ये त्याला म्हणतो की मॅच इझी करून ठेवली, सोपी केली, लूज करून ठेवली होती की अरे ऑलमोस्ट आता आपण विनच आहोत, ऑलमोस्ट आपण जिंकतच आहोत। सुखरूप छोटे सिंगल डबल घेत मॅच त्यांनी शेवटपर्यंत नेली। सो अर्थात आपण पाहिलं 66 बॉल मध्ये 50 धावा धावफलकावरती लावल्या आणि उर्वरित चेंडूंमध्ये जशा पद्धतीच्या 201 धावा त्याच्याकडून आल्या त्यांना कळलंच नाहीये। मात्र टिपू सुलतान एक योद्धा होता, तो योद्ध्याची रणनीती सुद्धा तशीच होती, तो युद्ध करण्याच्या अगोदर मात्र आहे ना समोरच्या आपल्या जो प्रतिस्पर्धी आहे त्याचे ढाल, त्याचे तलवार, गोळाफेकी ते ज्या ठिकाणी ठेवलेला असताना तो पहिले त्यांना पकडायचा, त्या मात्र आपल्याकडे ठेवायचा आणि मग ते आपल्याकडे घेतल्यानंतर मग 2-3 दिवसांनी अर्थात युद्ध सुरू करायचं। ज्यावेळी युद्ध सुरू व्हायचं तेव्हा असं होऊन जायचं की आपल्या विरुद्ध लढत देत असलेला आपण जो राजा पाहतोय तो मात्र तलवार ढाल शोधण्यामध्येच त्याचा वेळ जातो आणि तोपर्यंत टिपू सुलतानने पूर्णपणे
काही वेळा म्हणतात की आम्ही मराठी, आम्ही महाराष्ट्रात जो जन्माला आला, जो शिवाजी महाराजांना मानतो तो सर्वजण मराठी आहेत. सगळेच आपण मराठी आहोत कारण आपण ह्या मातीमध्ये जन्माला आलो. त्या सर्व मराठ्यांनी हा इतिहास लिहिला. गनिमी कावे होतात आणि आपण खूप वेळा म्हणतो की कोकण म्हटलं की त्यांच्यावरती आरोप केला जातो की नारळ ठेवला जातो, एक चेटुकगिरी करतात. हा आरोप सुद्धा मुघलांनी शिवाजी महाराजांवरती लावलाय. कारण का मुघल म्हणायचे एक बाजूनी हा येतो आणि डोळ्यांची पापणी फिरते आणि दुसऱ्या बाजूने तो गायब होऊन जातो, तोपर्यंत लूटमार होऊन जाते. शिवाजी महाराजांना सगळ्यात मोठा आरोप तो म्हणजे त्यांच्यावरती की शिवाजी महाराजांना काला जादू येते. आणि ती प्रहार रायगडमध्ये जेव्हा त्यांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली त्यावेळी रायगडच्या जवळ असणारा कोकण किनारपट्टी त्यांनी पहिले घेतली. आणि कोणतीही मोहीम, अर्थात मोहिमेला शेवटपर्यंत आपण पाहिला रात्रीच्या झालेल्या सर्व मोहीम, आणि रात्रीच्या वेळी मोहीम करायच्या आधी आपल्या प्रत्येकाची प्रत आहे आणि आपल्याकडे रीतभात पण आहे की आपण त्या देवाला मांडतो आणि मग देवाजवळ तो नारळ ठेवण्याची, नारळ नव्हे तर त्याला श्रीफळ म्हणतात. श्रीफळ म्हणजे सुरुवात करणं आणि नारळ म्हणजे अंत करणं. श्रीफळ ठेवला जातो, ती श्रीफळ ठेवण्याची प्रत ती तेव्हापासून चालू राहिली. कोकणवासी आपण सर्वजण होळी असेल तरी पण नारळ आपण टाकतो, श्रीफळ देतो. ती नारळाची ही गत आली. मग नंतर मग सोशल मीडियाचा प्रादुर्भाव आला. सोशल मीडियावरती काही जण रील्स बनवायला लागले की मी कोकणातला आहे, मी नारळ ठेवीन, मग मला सुट्टी देशील. जॉब वरती आलं, क्रिकेट वरती काही रील्स अशा बनल्या आणि प्रत्येक जण अशा पद्धतीने काही ना काहीतरी त्या चैटुक किंवा ते अंधश्रद्धेला भाग पाडत गेला, अंधश्रद्धा वाहत गेले. पण मात्र त्याच्यानंतर जेव्हा आपण एज्युकेट होतो, म्हणजे जेव्हा शिक्षण आपण घेतो, त्या शिक्षणामधून नंतर आपल्याला कळतं की असं काही नसतं. हा फक्त आपल्या मनामधला एक असलेला एक छोटासा हिस्सा आहे, तो म्हणजे अंधश्रद्धा. आणि श्रद्धा ही नेहमी असावी पण अंधश्रद्धा कधीही नसावी. वळूया मॅचकडे. खूप वेळानंतर मात्र गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, गतीमध्ये कोणताही परिवर्तन नाहीये. स्लो बॉल पाहायला मिळाला, चेंडूवरती एकेरी अर्थात चौकेरी धाव येते. चौकार डीजे. काय सुंदर लिहिलंय, चौका शून्य चौका शून्य चौका शून्य. आणि असे धावफलकावरती तीन चेंडू राहिले ते म्हणजे बॉलरचे, 3 चेंडू राहिले बॅट्समनचे, 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे आणि 12 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं षटक क्रमांक पहिला अर्थात साहिल खडतर मात्र समाप्त झालाय. आणि आपण पाहिलं क्रॅम्प काय येतं, वॉर्मअप नसतो आपला पहिलं कारण ते असतं खूप वेळ आपण आपल्या पायांवरती उभे राहिलो असतो, त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला ब्रेक मिळतो तेव्हा आपण घातलेले शूज नेहमी काढायचे असतात. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आहे, पंचांचा निर्णय आला आहे. धावफलकाकडे वळूयात आणि मैदानाकडे सर्वप्रथम आपण जाऊयात. 12 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. भरत वाडवळ नॉन स्ट्राईक एंड वरतून आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला डावखुरा फलंदाज झालेला पाहतोय. सुजित करकरे मात्र पहिल्या 6 चेंडूंमध्ये त्यांनी 12 ही धावसंख्या धावफलकावरती फेकली आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अक्षय. अक्षय दळवीला भिरकावलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक फंबल झालाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. पहिल्या बॉल वरती 2 धावा धावफलकावरती येतात, 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं जातं. 14 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये ॲथलेटिझम असणं खूप गरजेचं आहे. आपण किती चांगल्या प्रकारे धावतो, किती चांगली उडी मारतो, किती आपण वाकू शकतो, हेही खूप गरजेचं असतं. आता आपण जो चेंडू पाहिला, क्षेत्ररक्षकाला जास्त डाऊन होता आला नाहीये, वाकून धावायची प्रॅक्टिस नाहीये. हॉकी जर खेळत असेल तर हॉकीमध्ये डाऊन वाकून धावायची प्रॅक्टिस असते, खो खो मध्ये पण वाकून धावायची प्रॅक्टिस केली जाते. हा सगळा भाग आहे ॲथलेटिझमचा. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला,
चेंडू अडवला जातोय, फेकी होते, परत क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय पण चेंडू अडवतोय, हातामध्ये राहिला, एकेरी धाव रोखली, एका धावेने धावफलकावरती आपण वाढ करणार, 15 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. दोन संघ सेमीफायनलची आपण ही पहिली मॅच पाहतोय. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये अर्थात आपण पाहिलं तळा रोड विरुद्ध कोल्हाण या दोन संघांमधला सामना. सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल झाला. आर्केड टायगर्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्री सोमजाई संघाला सांगितलं आम्ही फिल्डिंग करणार, आम्ही चेस करणार, तुम्ही पहिली बॅटिंग करा आणि आव्हान आणि धावफलकेचा एक डोंगर आमच्या समोर उभा करा, आम्ही तो डोंगर चढून आम्ही डोंगर पार करणार. पण त्याच वेळेस श्री सोमजाई संघ म्हणाले की आमचा डोंगर इतका मोठा असणार आहे की तुम्हाला तो मी सहजासहजी पार करू देणारच नाहीये. आणि तो धावांचा डोंगर रचण्यासाठी दोन्ही हे बॅटर्स मैदानावरती जीवाच्या अखंडातून धावतायत. धावांमधून धावफलक पुढे रंगवायचा प्रयत्न करतात. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेले आपण पाहतोय. या षटकामधले आपण पाहिलं 3 चेंडूंची फेकी झाली ज्याच्यामध्ये 4च धावा आतापर्यंत गोलंदाजांनी अक्षय दळवीने मात्र दिल्यात. उर्वरित 3 चेंडूंचा फेकी करण्यासाठी क्षेत्ररक्षण सज्ज, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज अक्षय भरत वाडवळ स्ट्राइक वरती. डावकुरा फलंदाज, बॉल उडवायचा आहे हवेत पण मात्र आपण पाहिलं जमिनी लगत जमिनी चाटत चेंडू मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑन कडे होता, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकच धाव आहे, एका धावेने आकडे मोड मात्र काही होणार नाही. 17 धावा धावफलकावरती झालेले आपण पाहतोय. खूप चांगली संकल्पना अर्थात शेख साहेबांनी ही या स्पर्धेसाठी रचली आणि ती संकल्पनेतून मात्र केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे केलेल्या सर्वांनीच ही मेहनत आणि त्याच मेहनतीमधून आलाय एक चांगला टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, बाहेर नाही गेलाय, अजूनही मैदानामध्ये चेंडू अडकलेला आहे. नशीब नशीब खराब, बाकी काही नाही आहे. नशीब कोणाकडे आहे, गोलंदाज पण स्वतः हसतोय. एक टाइमला वाटला होता चेंडू बाहेर गेलाय, वाऱ्याने इतका जोर पकडला चेंडूला बाहेर जाऊन दिला नाहीये. 12वा खेळाडू आहे त्या फील्डला अर्थात आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करत असलेल्या टीम कडे तो म्हणजे वारा, तो चेंडू बाहेर जाऊन दिला नाहीये त्यांनी. फुल टॉस बॉलला भिरकावलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातातून मात्र दिसटती चेंडू. एक ट्रेंड आलेला माहितीये, मोहे मोहे, खरंच बॉ त्या क्षेत्ररक्षकाचा मोहे मोहे झाला. धावफलकाकडे वळतो, आणखीन एक वाढ. 20 ही धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांची खेळी मात्र समाप्त. थोडं स्पीडअप करूयात, विनंती करतो आपल्याला थोडंसं आपण स्पीडअप करूयात. परत एकदा प्लेयर एक्सचेंज मात्र आपण पाठवलेला साहिल मैदानापासून थोडासा बाहेर राहिला होता, त्याच वेळी चांगलं षटक हाताळताना पाहिला अक्षय दळवी याचं. ते 6 चेंडूची खेळी समाप्त झाली. 20 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आता आपण पाहतोय. विनंती करतो या कमिटी मेंबर्सना विनंती करतो आपण घनश्याम पवार साहेब आणि बंटी पालवणकर साहेब, जावेद भाई शेख आणि रोशन पवार यांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. अध्यक्ष रणजितजी मालोरे साहेब या ठिकाणी उपस्थित. सेमीफायनलची मॅच पाहताय, चेंडू हवेमध्ये खूप वेळ आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. सेकंड अटेम्प्ट, टीम वर्क, सांघिक खेळ पाहायला मिळाला. फलंदाज बाद.
तब्बल 23 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. धावफलकाकडे वळूयात. आणखीन एकदा एक्स्ट्राज मधून रन येताना पाहायला मिळतात. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आमचे गुणलेखक सांगतात फक्त एकच बॉल झालेला आहे. 3 बॉलची फेकी झाले पण बॉल व्हॅलिड त्यातला फक्त एकच ठरलाय. वाईड प्लस 22 धावफलकावरती वळूयात. त्या ठिकाणी 23 ही धावसंख्या झालेली आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय आणि स्वतः कोणाचा कॉल राहिला. कॉल होता तरी कोणाचा, तू घेतो मी घेतो, तू घेतो मी घेतो, या विवंचनेमध्ये अडकलेला. इम्पॉर्टंट विकेट होती. लेफ्टी डावकुरा फलंदाजाला आउट करायचं होतं आपल्याला. भरतची विकेट हवी होती पण भरतची विकेट मात्र मिळत नाहीये. मागील मॅच मध्ये भरतने संघाला परत आणलं होतं या स्पर्धेमध्ये. त्याच भरतची विकेट मात्र सोडली. पहिले पण सोडली होती भरतची विकेट, याही वेळेला भरतची विकेट होती. स्वतः बॉलर आपण पाहिलं फॉलो थ्रो मध्ये धावत पोहोचला होता. हाताला चेंडू लागला, त्याच्या निसटला चेंडू आणि मात्र एक धाव पूर्ण केली जाते. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संजीव साखरेसाठी टाकलेला पंचांचा परत इशारा येतोय. इट्स अ थर्ड वाईड. या ओव्हर मधला तिसऱ्या वाईडने धावफलकावरती आणखीन एक वाढ. धावफलक जाऊन पोहोचले. 25 ही धावसंख्या धावफलकावरती आपण झालेली पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू असताना तिसऱ्या षटकातले आतापर्यंत फक्त 2च चेंडू व्हॅलिड आलेत. 5 चेंडूंची फेकी झाले त्यातले 2च चेंडू हे व्हॅलिड पकडले गेलेत. फुलटॉस बॉल भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहे सुरेख क्षेत्ररक्षण पण मात्र चेंडूला अडवू शकले नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. थँक्यू डीजे. ना फेब्रुवारीचा महिना म्हटला की ही गाणी लागणारच, कारण व्हॅलेंटाईन वीक सर्वांनी साजरा केला असेल. कायकांचं प्रेम मिळालं असेल, कायकांनी परत तोच पुढल्या वर्षी आपण प्रयत्न करू. या वर्षीचा सीझन आपला नव्हता, पुढल्या वर्षीचा सीझन तरी आपला राहील का असंच मनामध्ये अपेक्षा. काही कांचं म्हणणं आता बाबा आपल्याला काय होणार नाही, आई वडिलांवरती जबाबदारी, अरेंज मॅरेज करू, लव्ह मॅरेज आपल्या नशिबाला नाही, अशा खूप गोष्टी होतात या वर्षी. पण परत एकदा दुहेरी फटका मारायचा प्रयत्न, दुधारी तलवार, पण मात्र ती धारी तलवार मात्र चालली नाहीये. झिम्बाब्वेचा खेळाडू डेव्हिड हॉक्स्टन यांनी इजाद केलेला हा स्विच हिट त्याला चांगला जमला. त्याच्यानंतर मात्र हा स्विच हिट आलाच नाही. डेव्हिड हॉक्स्टन झिम्बाब्वेचा प्लेयर, त्या झिम्बाब्वेच्या प्लेयर्सनी खूप काही गोष्टी नवीन दिल्या. 1994 ला भारताला सुद्धा हरवून दाखवण्याचा विक्रम त्यांनी करून दाखवला होता. आणखीन एकदा पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. हा या ओव्हर मधला आपण पाहतोय तब्बल 4था वाईड बॉल पाहायला मिळाला. 8 चेंडूंची फेकी आतापर्यंत झालेली आहे आणि आतापर्यंत व्हॅलिड बॉल आपण पकडले ते म्हणजे तब्बल 4च. 2 चेंडूंचा खेळ यायचा बाकी अजूनही. 2 चेंडूंचा खेळ यायचा अजूनही बाकी. 8 चेंडूंची फेकी आतापर्यंत झाली आहे. फटका चांगला आहे, अर्थात आपल्या रेंज मध्ये पॉवरफुल स्ट्रोक, दे धक्का आणि घे छक्का. झालेले आपण पाहतोय. 1 to go या शब्दासाठी त्यांचा संघ पण आतुरतेने वाट पाहत असेल, कधी हा 1 to go येणार. तब्बल 9 चेंडूंची फेकी झाली आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, झेल होणार का? आहा, काय झेल पकडली गेली आहे का? पंचांकडे अजूनही निर्णय काही आला नाहीये. झेल मात्र ड्रॉप झाली होती. धावचीत होण्याची संधी. यस नो, कोण आउट होणार, कोण झालंय बाद? नक्की कॉल तरी कोणाचा राहिला होता आणि मात्र नको हवं तेच झालं. आत्महत्या करायची का गरज होती आपल्याला? धावा धावफलकावरती बनत होत्या. या जर तरच्या गोष्टींचा विचार करूयात. पण चांगलं झालं एकासाठी आणि वाईट झालं एकासाठी. आणि वळूयात आमच्या अर्थात ऑपरेटिव्ह डीजे तुझकडे.
सचिव स्वप्नील अर्थात बंटी पालवणकर आणि नंतर रोशन पवार खजिनदार आणि सल्लागार सुमित करकरे यांनी केलेली ही अतोनात मेहनत. त्याचप्रमाणे डीजे आमचा तुष त्याचे सुद्धा हार्दिक आभार. त्याने सुद्धा खूप सुरेख गीते वाजवली. त्यानंतर आमचे ड्रीम्स क्रिकेटचे सर्व कौस्तुभ जी आहेत त्यांची पूर्ण टीम अर्थात आपण त्या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करू. समालोचन कक्षामध्ये आपण ज्या पद्धतीने हर्षल मुंडे यांचा आवाज आपण ऐकला, हर्षल सरांसाठी आणि मी गुड्ड्या जाधव आम्हा दोघांचा सुद्धा आपण पाहिलं जाऊ आवाज आमच्यापर्यंत पोहोचला तो संपूर्ण या कमिटीच्या माध्यमातूनच आहे. त्या सर्वांचे कमिटीच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतो. वळतो चौथ्या ओव्हरकडे. साहिल वरती हेलिकॉप्टर स्ट्रोक, चेंडू वन बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. सीमारेषेच्या बाहेर पोहोचवला. भरतला मारायचं होतं, भरतला आक्रमण करायचंच होतं आणि तेच भरतने मात्र केलं. धावफलकावरती आपण पाहतोय 41 ही धावसंख्या धावफलकावरती असताना इनसाइड एज बॅटची घेतली, थोडासा स्टंप्सना वाचवलं आणि मात्र एकेरी धावेत एका धावेने धावफलकावरती आकडे मोड. 42 ही धावसंख्या धावफलकावरती आणि आता यश या फलंदाज आपण स्ट्राइक वरती पाहतोय. ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय साहिल खडतर याला. साहिल मागच्या पहिली ओव्हर केली, त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा रेस्ट, तिसऱ्या ओव्हरमध्ये मैदानात आला. त्याच्यानंतर नियमावलीनुसार जितका वेळ फलंदाज आपला मेन बॉलर किंवा एखादा खेळाडू बाहेर राहील तितक्या वेळ त्याला पॉवर प्लेच्या आतच ठेवलं जातं. हा फुलटॉस बॉल आणि त्रिफळाची दांडी गुल केली गेली आहे. फलंदाज बाद. खूप अथोनात मेहनत घेतली, डिसाइड केलं कोण संघ मालक राहणार, कोण आयकॉन होणार, कोण ॲज अ स्पर्धक म्हणून येणार आणि कोणावरती जास्त बोली लागली जाणार. या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन केलंय. यावेळी आगळा वेगळा शॉट पाहायला मिळाला. चेंडू खूप वेळ हवेत आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र झेल आणि फलंदाज बाद. खडतर हॅट्रिक पूर्ण होणार का, हॅट्रिक आपल्या नावावरती करणार का, या स्पर्धेमध्ये आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळेल का. 50s आपण पाहिल्यात आणि आता हॅट्रिक पाहायला मिळेल का. प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की आपल्याला एकदा तरी हॅट्रिक मिळावी, पण त्याच वेळी आपण जेव्हा ऑलराऊंडरला पाहतो, जेव्हा साहिल खडतर सारखा ऑलराऊंडर पाहतो, हॅट्रिक बॉल त्याच्याकडे थोडासा मिस झाला. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईड डिलिव्हरी. चांगला खरंच चांगला चेंडू आहे. निर्धाव स्वरूपातील चेंडूची आणखीन एक फेकी होताना पाहायला मिळते. वाईट बॉल मात्र याच्याही वाट्याला आलेला आहे. जी गोलंदाजीचा टेम्पो सेट केला होता याच्या पूर्वीच्या मॅच ओव्हरमध्ये जशी आपण फेकी गेली होती. चेंडूकडे वळूयात. आतापर्यंत
1 टू गो शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही करत आणि मात्र एक धावचीच्या स्वरूपामध्ये आत्महत्या केली, कारण का पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक वरती राहणार तो म्हणजे अर्थात भरत आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावफलकाकडे बरोबर नवीन बॅटर मैदानावरती आलाच पाहिजे. चला विकेट. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या दोन्ही पंचांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिन्ही पंच आपले. राजू सर अर्थात आपण पाहतोय बॉल नाही काउंट. गोपाल चोरगे सर आणि सागर सर आणि राजू सर या तिन्ही पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांची अंपायरिंग पाहायला मिळाली, आपण कोणीच लक्ष मात्र दिलं नव्हतं त्याच्यावरती आणि मात्र अचानक डीजे थांबला गेला आणि धावफलकाकडे वळतो. 44 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. चला नशिबाने ही एक विकेट आणखीन मिळाली धावफलकावरती. एक बॅटर बाद झाला. एक नवीन नियम लक्षात राहिला सर्वांना. आपण विसरलेलो काही नियम तो सुद्धा लक्षात राहिला. जसं बांगलादेश संघाने एक नियम आपल्याला आठवून दिला होता की बाबा आपण आउट झाल्यानंतर एक टायमिंग असतो, त्या टाइमच्या आधी बॉल खेळायचा असतो. फटका चांगला आहे, हवेत आहे, चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. हा आणखीन एक चौकार. थँक्यू सो मच डीजे. जो फक्त लिखापडीवरती नियम होता तो लिखापडीचा नियम आज मैदानावरती आला. नियमावलीमध्ये का बनवले गेले आहेत 42 कायदे. क्रिकेटमध्ये नियम नसतात, क्रिकेटमध्ये कायदे असतात, लॉज असतात. ते 42 लॉ आहेत. त्या 42 लॉ मधल्या एका लॉचा वापर खऱ्या अर्थाने झाला आज मैदानावरती. ही विकेट बी कुठे पाहायला मिळाली नव्हती, आज ती विकेट पण मिळाली पाहायला. फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये खूप उंच राहिलाय. क्षेत्ररक्षक येतोय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकेच दुसऱ्यामध्ये पदार्पण करताना पाहायला मिळाले. 2 धावा धावून पूर्ण होतात. 2 धावा पहिल्या बॉल वरती मात्र आलेल्या पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर इंदापूर प्रीमियर लीग आपण पाहतोय. मिस्टर प्रीमियर लीग अर्थात मिस्टर प्रीमियर लीग कारण का या स्पर्धेसाठी ऑक्शन मध्ये सगळ्यात जास्त महागडा खेळाडू शिवा. फुल टॉस बॉल शिवाचा. आपलं औषध लोकांना औषध देतो त्यावेळी आपल्याला चांगलं वाटतं. आता तेच औषध आपल्याला खायला मिळालं तेव्हा आपल्याला कळलं असेल. षटकाराकडे वळूया. धावफलकावरती वाढ. 56 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतो. 56 ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती षटकार. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 आल्या आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र षटकार पाहायला मिळाला. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 56 धावा धावफलकावरती बरोबर आहेत. परत एकदा यावेळी डीप मिड विकेट, सीमा रेषा बाहेर, षटकार. डीजे
62 62 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. या षटकामधले आपण पाहिलं 4 चेंडूंची फेकी. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलला दुहेरी, तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती षटकार. अजून 2 चेंडूंचे खेळ यायचे बाकी. पुढील चेंडू घेऊन धावफलकाकडे आपण पाहिलं 62 धावा. पुढे गेला, पुढे जाऊन मात्र लांब लचक चोपतोय चेंडू सीमारेषा बाहेर. आणखीन एक षटकार. 3 बॉल 3 षटकार, हॅट्रिक. जर कोण रसिका प्रेक्षक बसले असतील तर त्यांना विनंती, चेंडू जर सीमारेषा बाहेर येत असेल तर आपण चेंडू अडवावा. ही 6 हॅट्रिक झालेली आपण पाहिलं. शिवाच्या विरुद्ध षटकारांची हॅट्रिक झालेली आपण पाहिलं. मागच्या मॅचला सुद्धा झाली होती आणि आता सुद्धा. दरम्यान आपण पाहिला चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकी होतीये आणि षटक क्रमांक अर्थात 5वा आणि शेवटचा आणि या अर्थात अंत होतो तो म्हणजे एका बाजूचा अंत झाल्यावरती धावफलकावरती धावा लागले ते म्हणजे अर्थात आपण पाहतोय 68 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 69 धावाचा पाठलाग करायचा आहे. 69 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने राहणार अर्थात आपल्याला पाहायला मिळणार. आर.के. टायगर्स संघाने धावा धावफलकावरती लावल्या त्या म्हणजे 68 आणि 69 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे तो म्हणजे श्री सोमजाई क्रिकेट संघ कोलाण या संघाला. त्या 69 टू विन 69 कशा पद्धतीने धावफलकावरती येणार तो प्रवास आपण अनुभवणार आहोत कारण सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. वेळ आहे, या वेळेपुरती आपण ही सामना घेतोय. 69 चा पाठलाग आपण करणार आहोत. त्या पाठलागीमध्ये कशा पद्धतीने आपण शिवाला पाहणार, कशा पद्धतीने आपण साहिलला पाहणार, त्याच कशा पद्धतीने आकाशची बॉलिंग सुद्धा आपण त्या पद्धतीने पाहायला मिळेल की नाही, या सगळ्या गोष्टी भरतची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळणार की नाही, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. 69 चा पाठलाग आपण करणार आहोत. पण त्यापूर्वी उद्या जो सामना होणार आहे त्यांना आत्ताच कॉल करून घेतोय. ओम साई क्रिकेट संघ कशाने विरुद्ध जय हनुमान 11 इंदापूर हा पहिला सामना होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा सामना सार्थक लायन्स वाडवळ विरुद्ध सुपर फायटर इंदापूर. यांचं रिपोर्टिंग टायमिंग आपल्याला दिलं आहे ते म्हणजे 8:30 ते 9 पर्यंत आपल्याला रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं गेलं आहे. त्या रिपोर्टिंग टायमिंग मध्ये आपण उपस्थित इथे राहायचं आहे. 69 चा आपल्याला पाठलाग करायचा आहे. तो 69 चा पाठलाग ऐकण्यासाठी पुन्हा एकदा वळूयात आमच्या समालोचन कक्षामध्ये. अर्थात आपण एक गोड आणि मधुर आवाज ऐकूयात. अर्थात किल्ला रोह्यामधील अर्थात हर्षल मुंडे यांच्याकडे वळूयात आपण. धन्यवाद हर्षलजी, ओव्हर टू यू.
थँक्यू. निश्चितपणे आपण जर पाहिलं ना, आवाज वाढला काय थोडा. सोमजाई क्रिकेट क्लब कुल्हान संघ एकच सांगतं, आज प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठाच आम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा. बघा संध्याकाळच्या सत्रामध्ये एखादा म्हणजे पाण्यामध्ये गळ टाकून ठेवावा आणि तदनंतर एखादी मोठीच मासळी गळाला लागावी ना, तोच पराक्रम मैदानाच्या आतमध्ये घडलेला पाहायला मिळतं. अमित दाबणे यांच्या वतीने यश दाबणे या गोलंदाजासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय आणि निश्चित हे बक्षीस त्याला मॅच संपल्यानंतर दिलं जाईल, कारण की त्यांना कोणाला फसवलं. अगदी घणाचे घाव सोसून मैदानाच्या आतमध्ये साहिल कडतर सकाळपासून जो खेळ करत होता ना, त्याचा गुणगौरव त्याच्या टीमनेही केला, पण आता त्याचा खेळ जसा झाला ना, टीमला बॅकफुटवरती आणणारा खेळ राहिलाय. कारण की पहिल्याच बॉलवरती एवढा मोठा खेळाडू आऊट होणं म्हणजे अगदी संघाचा सरसेनापती बाहेर आल्यानंतर आता त्याची प्रजा काय करणार ना, हेच येणाऱ्या 29 चेंडूमध्ये आपल्याला बघायचं. 69 धावांचा पाठलाग 29 चेंडूमध्ये आता करायचा. बॅट्समन साईडला आऊट झाल्यानंतर न्यू बॅटर कबड्डीवरती दाखल झालेत. नाव आहे अक्षय. लोवर फुल टॉस, अक्षयचा तडाखा, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. वरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती षटकार का बॅटिंग चालू झाली, आक्रमण करायला सुरुवात झाली आणि आता 69चा पाठलाग आम्ही करू हेच सांगतात अक्षय. हा दबाव, हा प्रेशर. पहिल्या बॉलवरती विकेट जरूर मिळाली, त्याही वेळेला लोवर फुलटॉस होता, मिस झाले, पण तो कमी गतीचा बॉल होता ना, त्याच जोरावरती साहिलला फसवण्यात आलं होतं. अगदी बघा हवेच्या सोबतच असताना साहिले त्याचा फटका फसतो कसा, हा प्रश्नचिन्ह पडला प्रेक्षकांना. हा बॉल चांगला होता, पंच कळवतात ऑफस्टिकचा हा बॉल खूप बाहेर आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येईल. एक्स्ट्रा स्वरूपाची एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी दवेच्या सह्यानं संघाचा धावफलक मात्र 7 आकड्यावरती. सन्माननीय अभिलाषजी महाजन साहेब यांच्या वतीनं यशला 500 रुपयाचं कॅश प्राइज येतं या विकेटसाठी, जी साहिलची विकेट त्यानं आपल्या नावावरती गेली होती. बघा तब्बल 700 रुपयाचा अगदार तो ठरला. हा बॉल कसा होता, हा बॉल फुल टॉस होता. बॅट्समन काय केलंय अक्षयने या चेंडूवरती, या आधीच्या चेंडूवरती षटकार मारला ना, त्याचा विचार प्रेक्षक वर्ग आता करणार नाहीयेत. साहिल खडतर सकाळी खेळला ना, तो 50 प्लस खेळला, पण त्याचाही विचार आता प्रेक्षक वर्ग आता करणार नाहीयेत. साहिल खडतर आता काय खेळला आणि अक्षय आणि त्याची टीम पूर्ण आता काय खेळणार आहे ना, तो विचार प्रेक्षक करणार आहेत. चांगला बॉल, अनएक्सेप्टेड बाउन्स होता, टप्पा पडला, वेगळीच अनेक उसळी घेणारा चेंडू होता. एसटी रक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉलची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून पुढे मी विनंती करेन, आजचे जे 4 संघांचे संघ मालक होते ना, त्यांना माझी कळकळीची विनंती असेल, आपण व्यासपीठावरती या, असं नसतं बा, कारण की आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपला या स्पर्धेच्या वतीनं सहभागी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती याला चांगली बॉलिंग राहिली आहे. वा आता खोलात टाकलाय, त्याच्यावरती आक्रमण, डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक खेळला, जागा बनवली, शॉट सिलेक्शन चांगलं राहिलं. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न आणि ते प्रयत्न कितपत खरे ठरलेत. या धावा किती आहेत कळवा आमच्यापर्यंत. येस, अंपायर कळवतील आमच्यापर्यंत 2च धावा. या 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लस केलेले पाहायला मिळतील. दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचा धावफलकी पुढे सरकताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या मात्र 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू झालेत, 1 षटकारही आला. धावा येतात, धावा बनल्या जातात आणि धावा थांबवल्याही जातात. हाफ ट्रॅकर, अगदी बघा कॅप्टनचा बॉल वापरला जातोय आणि तो कॅप्टनचा बॉल वेगळा सुगंध देणारा, अगदी नाका तोंडा जवळून जाणारा चेंडू. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी, एक वेगळा सुगंध देणारा बॉल होता. डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. षटकाची सांगत झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या पोहोचली कुठे तर 9 या आकड्यावरती. मी एक विनंती करेन, सोमजाई क्रिकेट क्लब कुल्हान संघाचं लक्ष या गोष्टीसाठी वेधेन ना, की आपण खेळाडू वृत्ती दाखवायची. सामना खेळून जिंकायचा, वेळ खर्च करून नाही, कारण की बॅड लाईटचा सामना कोणालाही करावा लागणार नाही, याच्याकडे आपण लक्ष वेधू. कारण की 5 गाव आपण एकत्रित कशासाठी झालोय तर या क्रिकेटच्या सोहळ्यासाठी. येस सर, काय बॅटिंग पॉवर प्ले. येस, निश्चित बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल.
आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्ले असेल म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक कुठल्या साईडला उभा केला तर एक फाईन लेगच्या दिशेला, एक कुठे तर स्क्वेअर लेगला, एक कुठे मिड विकेटला. तिन्ही क्षेत्ररक्षक लेग साईडला काय आहेत तर हवेची साथ लेफ्ट हँडेड बॅट्समनला. आणि शिवा मैदानाच्या आतमध्ये असला ना तर तो हवेच्या विरुद्ध सुद्धा षटकार मारण्याची ताकद आपल्या हातामध्ये बाळगतो. अगदी मनगटामध्ये त्याच्या पॉवर खूप आहे, पॉवरफुल बॅटिंग. लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हटलं की नॅचरल पॉवर, नैसर्गिक ताकद त्याच्याकडे. हाफ ट्रॅकर बॉल मिस झाले, स्वतःवरती नाराज असतील बॅट्समन शिवा पण हरकत नाहीये. फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक उभे आहेत. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल कारण की यशची बॉलिंग संपली पण अजूनही बक्षीस येते हळूहळू. म्हणजे खिशात हात टाकला जाते, काढायचे यस काढले. आता कितीचं कॅश प्राइज झालंय तर पुन्हा 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय दिनेशजी बोरकर साहेब यांच्या वतीनं यश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. म्हणजे शेवटचा बॉल पडेपर्यंत यशचं कौतुक केलं जाईल पण मॅच जिंकेपर्यंतच. मॅच हरली तर मात्र त्याचा फायदा काही होणार नाहीये. यस पुढच्या बॉलकडे आपण लक्ष वेधूया. बघा अजूनही मी विनंती करेन टीम मीटिंग आणि त्याच वेळेला फिल्डिंग युनिटमध्ये प्रत्येक बॉलवरती वेळ खर्च करायचा नाहीये. यस अंपायर आमचे हेच कळवतील, हेच सूचित करतील आणि तीच सूचना आमच्या डीजे तुषच्या माध्यमातून आम्ही तुमच्या कानापर्यंत हलकीशी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. नाव आहे अनिकेत परब. आलेत बॉलिंग वरती परत. या वेळेला चांगल्या पद्धतीचा खोलात बॉल टाकला ऑन साइडला, चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेला लावून दी कार्पेट. आलेले सर्व क्रीडा रसिक त्यांचंही हार्दिक स्वागत. अगदी रस्त्यावरून या मॅचचा आनंद घेतात. त्याचबरोबर व्यासपीठाच्या उजव्या डाव्या बाजूला चारही बाजूला प्रेक्षक आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची पोचपावती देण्यासाठी प्रेक्षक वर्ग आलेत. आणि युट्यूबच्या माध्यमातून dreamscricket.in या वाहिनीवरती जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच बघताय मग सबस्क्राईब करायला काय हरकत आहे, एकदा सबस्क्राईब तर करून बघा. एक मोठ्या स्पर्धा बघायला मिळतील या चॅनलवरती. हाफ ट्रॅकर हाई बॉल बॅटने खेळायचा होता. शॉर्ट फन लेगच्या दिशेला बॉल चाललाय. एक धाव मात्र इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आज शिवा स्वतःवरती नाराज या गोष्टीसाठी आहेत. मी म्हणेन या मॅच मधून एक शिकायला जरूर तुम्हाला मिळेल. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळेला वेळ बदलायला टाइम लागत नाही. फक्त मनात नेहमी जिंकण्याची आशाच बाळगली पाहिजे. नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आता सोमजाई कोल्हान संघाची वेळ बदलली की काय, कारण की शिवासारख्या खेळाडूला अगदी शॉर्ट पिच बॉल येतात, हवेची सुद्धा साथ आहे पण बॉलच बॅटवरती येत नाहीयेत तर धावा येणार कशा. बॉल इथे मात्र बॅटवरती येणं गरजेचं. अगदी फुल टोल करावे लागतील, धावा बनवाव्या लागतील. 69चा पाठलाग करायचा. 87चा पाठलाग तुम्ही केला जरूर तब्बल 25 बॉल मध्ये, पण आता 87 नाहीयेत, आता 69च आहेत. पण 30 चेंडू मधील काही चेंडू मात्र तुम्ही असेच फुकट घालवलेत, याकडे लक्ष द्यावं लागेल. नवीन गोलंदाज झालेत, त्यांचं नाव आहे अनिकेत. चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बॉल मध्ये 3च धावा त्यांनी मात्र खर्च केला. त्याही 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. लो व फुल टॉस शरीरावरती अगदी बॉल आला होता. मी म्हणतोय आज आता जसं आपण म्हणतो ना की घर फिरले की घराचे वासही फिरतात, हे समीकरण मैदानावरती बघायला मिळते का? जरूर. साहिल आउट झाला. मी म्हटलं संघाचा सरसेनापती आउट झाला ना की प्रजा काय करणार, मग मागचे येणारे खेळाडू थोडे धोक्यामध्ये जाणार की आता आपली विकेट महत्वाची आहे. त्याचा पूर्णपणे प्रेशर दबाव सगळं काही एकंदरीत या संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुढचा बॉल पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर फटका फसला, बॉल हवेमध्येच राहिला. बघा क्षेत्ररक्षक अगदी बॉल सोबत खेळताना बघायला मिळाले. गोल 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 फिरले, अगदी 38 सर्कलच्या बाहेर आले पण तिथेही कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाले. हरकत नाहीये, एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या सहाय्याने संघाचा धावफलक 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 बॉलची सांगता झाली आहे. या ओव्हरचा लास्ट बॉल आता बाकी राहिला. शेवटचा बॉल आपल्या भेटीसाठी येईल आणि तो शेवटचा बॉल कसा असेल ना याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. मेहनत संघर्ष आणि या संपूर्ण स्पर्धेच्या आकर्षक चषकाला आपल्याला हात लावायचा ना तर जिंकावा लागेल. हा चांगला फटका ऑन साइडला खेचला, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग काऊ कॉर्नरच्या अगदी बाजूला क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले. सिंगल मिळेल. एका जावेवरती समाधान मानावं लागते. आता टाळ्यांचा गजर. मी म्हणेन संध्याकाळचं सत्र थोडं गारवा निर्माण झाला.
पण मला वाटतंय आता कुठेतरी आरके टायगर संघ तुम्हाला विश्वास नाहीये का या फलंदाजांवरती? मग आहे तर तुम्ही टाळ्या वाजवू शकत नाही का त्यांच्यासाठी? येस, त्याही अपेक्षित आहेत आणि टाळ्यांचा गजर, कारण की क्रिकेट म्हटलं ना की चुरस तुमची गरजेची आहे. ठीक आहे, चला. येस, संघ मालक आहेत सन्माननीय आरके टायगर संघाचे संघ मालक रणजितजी मालवरे साहेब, कुणालजी दळवी साहेब यांना विनंती करून आपण या व्यासपीठावरती श्री सोमजाई क्रिकेट क्लब कुल्हान संघाचे संघ मालक आहेत संदेश दादा शेपुंडे साहेब, 14 धावा झाल्यात, आणि सुमितजी करकरे साहेब यांनी विनंती करून आपण या व्यासपीठावरती या कैलासवासी सागर पवार गोवा रोड संघ सन्माननीय सोन्याजी पवार साहेब यांनी विनंती करून आपण या कैलासवासी दिनेशजी महाजन मित्रमंडळ तळाशेत घनश्यामजी पवार साहेब आणि अभिलाषजी महाजन साहेब यांनाही विनंती करून आपण ही व्यासपीठावरती या आणि एक दमदार आता शिवाच्या बॅटमधून षटकार. हा बॉल बघा, चांगल्या पद्धतीचा बॉल होता, हा वाईट बॉल आला, पण मी म्हणेन या बॉलवरती लाईन अँड लेंथ कमी होती, चांगल्या पद्धतीची नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. बघा म्हणजे मी आता आरके टायगर संघाकडे गेलो तर सोमजाई क्रिकेट कोल्हान आपण तुम्ही गार पडलात का? नाही ना, तर प्रत्येक बॉलवरती तुम्ही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. येस, टाळ्या अपेक्षित आहेत, ही चुरस आम्हाला हवी आहे. इंदापूर प्रीमियर लीग गाजली हवी ना, तर असा खेळ होणं गरजेचं आहे. हा चांगला फटका, टायमिंग प्रॉपर, या वेळेला शिवाच्या बॅटमधून आक्रमण, बॉल करेल हवाई सफर, षटकार. आणि रंगात कुणी आणला तर नाव आहे शिवा. हा खेळाडू एकटा राहिला ना तर त्याला जरूर माहिती आहे मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, बट हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है भाई. मेहनत करायची आहे, संघर्ष करायचा. 2 षटकार ठोकलेत, शिवाच्या बॅटमधून बॅट चेंज केली आणि आता तो रंगात आला. रणजित, ओ भाई 3 इन अ रो, बॅक टू बॅक चा तिसरा धमाका, षटकार. यस, मॅच बॉल आला. यस, मॅच बॉल आला. यस, संघाची धावसंख्या किती झाली? फलंदाज खेळणार नाहीये. 33 होत्या, एक सिंगल प्लस केली, 34 झाल्या. ओके, इथून किती पाहिजे? 35 ची अजूनही गरज आहे. 14 बॉल तुमच्याकडे बाकी राहिलेत. 14 बॉल 35 ची गरज. अगदी हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. मॅच ऑन झाली आहे, सामना रंगात आलाय, सामना बहरलाय. अजून कोण जिंकेल ना याचं रिझल्ट अद्याप आपल्याकडे नाहीये. मी म्हणेन एकाच ब्रेक थ्रू पुन्हा श्री सोमजाई कुल्हान संघाला घेऊन येईल, एकाच मोठा फटका पुन्हा आरके टायगरला घेऊन येईल. कोण जिंकेल कोण हारेल यासाठीचीच लढत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा नाव आहे भरत. ओहो, हा चांगला बॉल होता. ही मिरिट वरती गोलंदाजी होती बघा. गोल्डन स्पॉट वरती बॉल टप्पा पडतो ना पडतो, एक मोठ्या वेगानं तो आतमध्ये येतो. हे इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे टप्प्यावरती वेग आहे ना, त्या वेगाचा वापर आता होत नाही. यंदाच्या हंगामामध्ये तुम्ही बघा, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वेग सगळ्यांकडेच आलाय मित्रांनो, पण ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे ना तोच टिकला. पुढचा बॉल,
हाई बॉल पायावरती आला. अजून एक चांगली गोलंदाजी आता आपण जर पाहिलं तर कमबॅक राहिलं नाव आहे. भरत भरत भरतनं मॅच मध्ये आणलं परत. 12 बॉल. आता गरज आहे 35ची. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये सामना रंगला. पण मी म्हणेन सर्वाधिक महत्वाची या मॅचची ओव्हर कोणती आहे ना तर ही असेल. घ्या ना पाणी बॉटल घ्या. बघा या गोष्टीकडे पाण्याची आवश्यकता नसेल तर या ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊ. जर पाणी अवेलेबल नसेल तर विनंती करतो. वेळ कमी राहिला. बॅट लाईटचा सामना तुम्हालाच करावा लागेल. तर त्या उन्हापासून संध्याकाळच्या 17 पर्यंत आपण आलोय. सकाळचं सत्र ड्यू फॅक्टर होतं त्याचा फायदा काही झाला नाही कारण की आज सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय दिवस मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली. या दमदार स्पर्धेचा आपण जर विचार केला तर तब्बल 50,000 रुपयाचा कॅश प्राइज प्रथम क्रमांकासाठी आहे. दमदार आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वतीनं आपल्याला हे बक्षीस देण्यात आलं. द्वितीय क्रमांक अनिलजी नवगणे साहेब यांच्या वतीनं 30,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आलं. सन्माननीय आपण जर पाहिलं तर आणि 15,000 जे चतुर्थ क्रमांकाचा कॅश प्राइज आहे ते मात्र इंदापूर प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं हे मात्र देण्यात येतं. सचिन दादा सुमित गोडबोले यांचा हे क्रीडांगण आणि ते क्रीडांगण आता मात्र बहरताना पाहायला मिळालंय. निमित्त आहे इंदापूर प्रीमियर लीग. पुढचा बॉल. बॉल चांगला होता पण तो ऑफस्टिकच्या थोडा बाहेर गेला आणि त्याच कारणानं पंचांचा इशारा राहील. व्हाईट बॉलला अवंतर स्वरूपाची धाव. सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस संघाचा धाव फलक 35 धावा. षटकातील पुढचा बॉल आपल्याला बघायला मिळेल. एक चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल खोलात टाकला. आडवा बॅटनं बॅट फनकावली. ही कॅच आणि बनेल इथून मॅच. ओ हो शिवा आता मैदानाच्या बाहेर. आनंद व्यक्त. सोमजाई क्रिकेट क्लब कोल्हान संघाच्या खेम्यामध्ये डीजे येत. सांगतात तुम तो धोकेबाज हो. मॅचला न संपवता तुम्ही बाहेर का आलात. आणि निश्चित आणि आपण जर पाहिलं तर आता शिवा बाज झालेत. मॅच मध्ये ट्विस्ट. दिवाळीमध्ये सगळ्यांनी चक्र्या लावल्या ना त्या कशा गोल 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 फिरल्या. कधी तुम्ही वजन काटा पाहिलाय ना जुना तो कसा पारड एकदा वर खाली चढता उतरता क्रम शाळेमध्ये शिकलो ना. चढता उतरता क्रम कसा पाहायला मिळाला तशीच ही मॅच झाली आहे. कधी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं कधी बॉलिंग करणाऱ्या संघाच्या बाजूनं. पण मॅच संपली नाहीये. दीपक दामणे आणि महेश नवगणे यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. कोणासाठी? यश दामणे. म्हणजे यश आज काय केलं माहितीये का यशनं? विकेट टेकिंग बॉलिंग. यशचं कौतुक करावं तेवढं कमी आणि यशनं मॅच मध्ये आणलंय. यश टीमला विजयाच्या समीप यश खेचून आणताना पाहायला मिळतील. तर निश्चित यशला मार्गदर्शन टाळ्यांच्या स्वरूपामध्ये इथे दिलं जातं. पुढचा बॉल महत्वाची मॅच रंगात आली. हाई बॉल चांगला चांगला आणि हा बॉल चांगला. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता आपण जर पाहिलं ना तर जो आशेचं किरण होतं त्याचं नाव शिवा होतं. त्याही पलीकडे आशेचं किरण होतं त्याचं नाव साहिल होतं. आणि आशेचं किरणच मैदानाच्या बाहेर आल्यानंतर आता या मॅच मध्ये काय केलं जाईल हेही बघावं लागेल. अभिलाषजी महाजन यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज यशसाठी आलंय. ओहो हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. लबे सर क्या मॅच होतीये. ओहो हे आठवलं का तुम्हाला? येस मॅच रंगात आली ना की हा आवाज ऐकायला मिळतो आणि दमदार मॅच आता रंगात आली आहे. मॅच मध्ये काय बाकी राहिलं? 36 धावा आल्यात. आता गरज कितीची आहे? 33 ची. बॉल किती बाकी? तर 9 चेंडू मध्ये 33 थोड्या अशक्य आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, थंडीचं वातावरण. पण आता आपण जर पाहिलं ना जे काही करेल ते अक्षय करेल. बॅटची लीडिंग एज यशच्या नावावरती अजून एक सफलता. गौरव मैदानाच्या
बाहेर. म्हणजे इशाऱ्याची आम्ही वाट बघू, पण पंच कळवतील आम्हाला. हा डॉटच बॉल होता. म्हणजे मॅचचं चित्र पलटलंय, सामन्याचं रंग रूप सगळं काही बदललंय. आता फक्त कागदोपत्री मॅच रंगवायची बाकी राहिली आहे. अगदी सोमजाई कुल्हान संघाचे आमचे 12वे प्रतिनिधी खुश आहेत. खोलात टाकलेला बॉल, परफेक्ट लाईन लेंथ, नियंत्रित गोलंदाजी, चांगली कामगिरी. मी म्हंटल ना, साहिल खडतर खेळला, त्या पलीकडे शिवाही खेळताना पाहायला मिळाले, पण ते खेळले कधी? सकाळच्या सत्रामध्ये. वा, एकदा सोमजाई कुलान टीमच्या सर्व प्रेक्षकांना समर्थकांना विनंती करेन, यशसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यानं ओव्हर मध्ये महत्वाच्या 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त 2च धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. चांगली कामगिरी. 6 बॉल 33 धावा तेवढ्याच आहेत, फक्त चेंडू तुमचे कमी झालेत. 6 चेंडू 33 धावा. आज मी म्हणेन जे काही आहे ना, स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी कोणाकडे आली आहे? अक्षय दळवी मला वाटतं स्ट्राईक एंडला. 6 बॉल 33, 5 षटकार 1 चौकारही चालेल. यदा कदाचित 3 धावा धावून काढल्या तरी चालतील, पण त्या धावा येतील का? 6 बॉल 33. नाही नाही नाही, बॅट फिरवली, यावेळेचा बॉल आलाय डॉट. आता आपण जर पाहिलं तर आरके फायटर या संघाकडे, आरके टायगर या टीमकडे त्यांच्या खेम्यामध्ये आता कुठेतरी आपण जर पाहिलं ना, तर नाराजी व्यक्त केली जाईल. करणं गरजेचं, कारण की तुम्ही खेळ सकाळच्या सत्रामध्ये चांगला केला. अगदी 87 धावा जर पार करू शकता तर या 69 का नाही. पॅटची लिडिंग एज, बॉल हवेमध्ये यष्टीरक्षक प्रयत्न करताना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी अपयश आलं, हरकत नाहीये. त्याच वेळेला एकही धाव घेतली गेली नाहीये. 4 बॉल 33. आमचे रणजितजी मावळरे सर थोडे नाराज असतील, संघ थोडा बागफूट वरती गेला. हरकत नाहीये, आज आपण आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहात, दमदार आयोजक आहेत. कारण की रणजितजी मावळरे सरांचं नाव मी सातत्यानं पाहिलं. मला वाटतं तुम्ही टॉप 4 मध्ये आजही गेलात, कारण की माणगाव प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वर्ष टॉप 4 मध्ये जाण्याचा मान तुम्ही पटकावलात. 1 वर्ष फायनली आपल्या नावे केली आहे आरव्ही फायटर या संघानं. म्हणजेच वैष्णवजी साठे आणि रणजितजी मालुसरे सरांचा संघ सातत्यानं माणगाव प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळतो. मग त्यांना अशा स्वरूपाच्या मॅचेस हारण्याचे अनुभव बरेच आहेत आणि जिंकण्याचेही आहेत. त्याच्यामुळे ते नाराजही होणार नाही. नाराज होणं गरजेचं आहे, कारण की क्रिकेटमध्ये स्वप्न प्रत्येक जण बघतो. कारण की एकदा संघ आपल्या मालकीचा घेतला की आपला संघ जिंकावा याच आपण आशेने आपण संघ घेत असतो. पण त्याही वेळेकडे रणजित सरांचं मी कौतुक या गोष्टीकडे करेल की ते प्रत्येक खेळाडूंना प्लॅटफॉर्म देतात, ते इम्पॉर्टंट आहे. हा चांगला बॉल, अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. श्री सोमजाई कोल्हान, बघा अगदी वाटलंही नव्हतं कुठल्या प्रेक्षकांना की सोमजाई कोल्हान संघ लडखडत धडपडत निधड्या छातीनं नडत पुढे पुढे लढत जाईल आणि अगदी फायनल मध्ये पदार्पण करेल की काय. केलंय 1 पाऊल यशाच्या शिखराकडे. आणि या वेळेला 1 बॉल बाकी आहे. 1 मिनिट या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर होणं बाकी आहे. 5 बॉल डॉट आलेत. 12वा प्रतिनिधी तुम्ही चाललाय, पेनल्टी देऊ 33 रनची. हेच धावत आले ते सुद्धा.
आणि मेडनवर नाही होणार पण षटकार आलाय. सामना जिंकलाय श्री सोमजाई क्रिकेट क्लब कोल्हान. फायनल मध्ये जाणारा पहिला संघ. सेलिब्रेशन.